कुही तालुका नागपूर जिल्हा येथील कुही अंभोरा मार्गावरील भंडारबोडी परिसरातील कल्पना जिनिंग कारखान्यात गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागून सुमारे 18,000 क्विंटल कापूस जळून खाक झालाय। या आगीत अंदाजे 12 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दुर्घटनेत 8 वर्षीय रोहन सुरेश दुधवे हा बालक भाजला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे उपचार सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या कुही, मौदा व उमरेड येथील पथकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले। मोठ्या प्रमाणात साठवलेल्या कापसामुळे आग वेगाने पसरल्याने औद्योगिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नुकसान नेमकं म्हणण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं हे आहे की तालुक्यामध्ये उभं झालेला उद्योग मागील काही कालावधीमध्ये आणि अचानक अशा पद्धतीची आग लागून फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 6:30च्या दरम्यान माहिती मिळाली। कुहीला असताना कुहीवरून आम्ही इकडे पोहोचलोय। इथे सन्मान्य नगरसेवक, तहसीलदार साहेब, पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने इकडे आलेले आहे आणि प्रत्येकाला वाटत आहे आता इथे आपले DY इंजिनियर कोटे साहेब पण इथे या ठिकाणी आलेले आहे। सर्व लोक, प्रशासन आपापल्या परी काम करत आहे। दुर्भाग्याने मोठी हानी झालेली आहे। इकडे नगर परिषद उमरेडची पण गाडी पोहोचलेली आहे। मौदा पण गाडी पोहोचलेली आहे। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून नागपूरहून पण 2 गाड्या आता इकडे निघालेल्या आहेत। नुकसान मोठी म्हणण्याच्या ऐवजी एक काहीतरी मला वाटते दुर्भाग्याने एक मुलगा काहीतरी त्याच्यामध्ये आगीमध्ये 8-9 वर्षाचा तो पण जखमी झाला की काय ते पण सध्या तरी निश्चित मला सांगता येणार नाही। पण प्रशासन पूर्ण कामाला लागलेलं आहे। लोक पण मोठ्या प्रमाणात मदत करत आहे आणि इलेक्ट्रिक पण असेल त्या दृष्टीने समजा आणि पूर्ण प्रशासन कामाला लागलेलं आहे। नुकसान कोट्यवधीच्या एक प्रकारच्या आकड्यामध्ये म्हणता येईल। कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आता नेमकी कशामुळे झाली हे तरी मला सांगता येणार नाही। 6:30 कॉल आला, कल्पना जिनिंगला आग लागली। तसंच लगेच मी PI काळे साहेब आणि तहसीलदार साहेब यांना कळवलं। तसेच भुते साहेब, कोटे साहेब यांना कळवलं की साहेब अशी आग लागलेली आहे, इथं आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे। त्यांनी ग्रामीणची जे रात्रीच्या वेळेस लाईट बंद असते ते लाईट सुरू करून दिली। आणि आता जे जाधव साहेब आहे, आपले तहसीलदार साहेब बोलले अमितजी का भाऊ आम्हाला इतक्या गाड्या अवेलेबल पाहिजे। त्यांनी आता भिलगाव आणि बेसा, मौदावरून एक गाडी आलेली आहे, कुही नगरपंचायतची गाडीसुद्धा आलेली आहे, उमरेड नगर परिषदची सुद्धा गाडी आलेली आहे। आणि इथे जी आग आणि नुकसान जे आहे ते कोट्यवधीचे आहे। आणि हा कापूस CCIचा होता, गव्हर्नमेंटचा होता आणि खाजगी खरेदीचा सुद्धा याच्यामध्ये कापूस होता। जो 8 ते 9 वर्षाचा मुलगा इथं त्या कापसाच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना त्यांना कळलं नाही, तो 80% जळाला अशी माहिती मिळालेली आहे। आणि याच्यामध्ये प्रशासन आणि अग्निशामक आणि इलेक्ट्रिक सगळं आणि जेवढे बी नगरपंचायतचे नगरसेवक आणि गावातील लोक सगळं इथं सहकार्यानं या कल्पना जिनिंगला सहकार्य करत आहे। आणि आता आग जी आहे ह्या कापूस असल्यामुळे हा पुरपत असतो, ही पूर्णपणे आग विझवण्यासाठी अग्निशामकची खूप मोठी आवश्यकता आहे। आणि त्याच्यासाठी गाड्या अवेलेबल आणि पाणी अवेलेबल असल्यास हे सगळं व्यवस्था आता सध्या आटोक्यात येत आहे।